माझे नाव समीर. आज माझ्या कॉलेजचा पहिला दिवस होता. आजपर्यंत मी मुलीसोबत फारसे कधी काही बोललो नाही. कारण मला मुलींसोबत बोलताना एक वेगळीच भीती वाटायची आणि त्यातूनच मग 10वी मुलीपासून थोडं अंतर ठेवून मी वागत होतो. त्यामुळेच कॉलेजमधील मुलींबरोबर कसं बोलायचं, कसं वागायचं ह्याचा फारसा अनुभव मला कधीच नव्हता. त्यामुळे कॉलेजला जाऊन 1 महिना झाला तरी मी मुलींकडे साधं वर मान करून देखील कधी पाहिलं नाही की बोलायचा प्रयत्न देखील केला नाही. पण एके दिवशी लेक्चर ऑफ होतं म्हणून कॉलेजच्या आवारात मित्रांसोबत उभा होतो आणि मग ती दिसली. तिकडे एका घोळक्यात ती थांबली होती. तिचा निरागस चेहरा आणि मनमोकळं हास्य पाहून मनाला खूप छान वाटलं. मनाला तिची भुरळ पडली आणि जाऊन तिच्याशी बोलावंसं वाटलं. पण माझ्यात इतकं धाडस नव्हतं. त्यामुळे मनातील इच्छा मनातच दाबली गेली आणि मग सरळ पुढच्या लेक्चरला मुकाट्याने जाऊन बसलो. असेच काही दिवस, काही महिने गेले. पण तिच्याशी बोलण्याचे धाडस काही माझे झालेच नाही. त्यानंतर तिच्याशी बोलण्याचा योग आला तो म्हणजे परीक्षेच्या दिवशी. इतके महिने तिला लांबून बघण्यातच समाधान मानले. त्या दिवशी खूप धाडसाने मी बोलायला पुढे गेलो. तिला विचारलं, "कसा गेला तुला पेपर आजचा?" "छान. आणि तुला?" "मला पण चांगला गेला." "तू कोठे राहतेस?" "इथे जवळच." "का बरं?" "काही नाही. जाताना सोबत गेलो असतं ना म्हणून." "बरं. पुढं सुट्टीत काय करणार आहेस?" "काही नाही. मस्तपैकी सुट्टीचा आनंद घेणार." ती हसून बोलत होती आणि मी फक्त तिच्याकडे पाहत होतो. पुढे काय बोलावं हे शब्द सुचेनात. मग तिने बाय असं बोलून निरोप घेतला. खरं तर मला तिथून जायचं नव्हतं. मनात इच्छा नसून पण मला तिला बाय करावं लागलं आणि ती निघून गेली. त्यावेळी दोघांकडेही मोबाईल फोन नव्हता. त्यामुळे सुट्टीभर काहीच संपर्क झाला नाही. सुट्टीच्या काळात मला तिची खूप आठवण येत होती. तिचं घर जवळपास कुठेतरी होतं, पण नेमकं कुठं हे मला माहीत नव्हतं. तिला भेटायची इच्छा तर होती, पण तेवढं धाडस नव्हतं. मग काय, पूर्ण सुट्टी अशीच निघून गेली आणि परत एकदा कॉलेजचा दिवस उजाडला. आज ती दिसणार म्हणून मनातल्या मनातच मी खुश होतो. ती कुठे दिसते का बघायला मी क्लासबाहेर थांबलो होतो. काही वेळात ती आली. तिने मला बघितलं आणि मस्त स्माईल दिली. ती आपल्याकडे बघून हसली. मी या आनंदातच असतानाच ती माझ्याजवळ येऊन थांबली. "काय इथे का थांबला आहेस?" ती माझ्यासोबत स्वतःहून बोलत होती. आज तर ती मला एकावर एक सुखद धक्के देत होती. "काही नाही, सहजच. कोणी ओळखीचं दिसतं का ते बघत होतो." "चल, जायचं वर्गात?" "हो, चल. उशीर झाला आहे. लेक्चर चालू होईल." अशा प्रकारे संभाषणाला सुरुवात झाली. ती बोलायला सुद्धा खूप मस्त होती. तिचे बोलणे तासनतास ऐकावं असंच वाटायचं. तिला पाहिलं की पाहतच राहावं असं वाटायचं. असेच दिवस पुढे जात होते. आमच्यामधील चांगली मैत्री निर्माण झाली होती. इतर मुलींबरोबर पण मी अगदी आता बिनधास्तपणे बोलू लागलो होतो. तिचे व माझे नातेही मैत्रीपलीकडे जाऊ लागले होते. पण शब्दात व्यक्त करायला कोणीच पुढे येत नव्हतं. आमच्यामधील नाते हे मैत्रीपुरतं उरलं नाही याची एव्हाना दोघांना देखील जाणीव झाली होती. माझ्यासाठी एखादी वस्तू आवडणं परिचित होतं, पण एखादी व्यक्ती आवडणं हा अनुभव नवीन आणि फार वेगळाच होता. त्या वयातील ते सोनेरी दिवस मी मनापासून जगत होतो. आत्तापर्यंतच्या प्रवासात ती मला आवडलेली पहिली मुलगी होती, जिला पाहता क्षणी मनात हुरहूर लागली होती. आता अजून मी तिच्यापासून लांब राहू शकत नव्हतो. मी तिला विचारायचं ठरवलं. त्या दिवशी ती आली. थोड्याफार गप्पा झाल्या, पण लक्ष मात्र दुसऱ्याच विचारात हरवलं होतं. मला शांत पाहून ती विचारू लागली, "काय, काही झालं आहे का? तू शांत का आहेस?" "काही नाही, असंच. मला काहीतरी बोलायचं होतं तुझ्याशी." "अरे मग बोल की." "नको नको, राहू दे. पुन्हा कधीतरी बोलेन." खरं तर माझ्या मनात काय चालू आहे हे तिने बरोबर ओळखलं होतं. तिला पण हेच हवं होतं का? ती पुन्हा बोलते, "हां, तू काहीतरी बोलणार होतास." तिने दिलेला सिग्नल न ओळखायलाही मी इतका वेडा नव्हतो. मग मी मन घट्ट केलं, मोठा श्वास घेतला आणि बोलून मोकळा झालो की "मला तू खूप आवडतेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू जवळ नसताना मला तुझी खूप आठवण येते. तुझ्याशी बोललो नाही तर मनाला हुरहूर लागते." आणि मग मी तिच्या उत्तराची वाट बघू लागलो. क्षणभर मला वाटलं की तिला आपल्या मनातील सांगून काही चूक तर केली नाही ना. इतक्यात ती बोलते, "ए वेड्या, हे बघ, वरती बघ माझ्याकडे." मग मी नजर हळूहळू तिच्याकडे डोळ्यांकडे नेली. मला पण ती
मला पण तू खूप आवडतोस. मला पण तुझी खूप आठवण येते. हे तिचे शब्द कानावर पडताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला. तिला कडकडून मिठी मारायची इच्छा झाली होती. पण वेळ आणि जागा चुकीची असल्यामुळे ते राहून गेलं. त्यानंतर कितीतरी वेळ मी मनातल्या मनातच हसत होतो. स्वतःवर मी प्रचंड खुश होतो. आयुष्यामध्ये खूप काही मोठं खास मिळाल्याचा भास झाला. आता मात्र आम्ही दोघे एकमेकांच्या नजरेत अगदी बिनधास्त बघत होतो. तोंडातून एकही शब्द न काढता सुद्धा आमच्यामध्ये प्रचंड मोठा संवाद बोलणं चालू होतं. नजरेची भाषा तिला व मला देखील आता कळायला लागली होती. त्यानंतरचा येणारा प्रत्येक दिवस, तास आम्ही एकमेकांसोबत घालवत होतो. कॉलेज संपल्यानंतरही बराच वेळ आम्ही एकमेकांसोबत गप्पा मारण्यात वेळ घालवत होतो. मग कधी बाहेर खाणं-पिणं, खास करून कॉलेजमधील त्या कॅन्टीनला जाऊन गप्पा मारणं, अशा काही गोष्टी अगदी नियमित चालू झाल्या. एक दिवस मी तिला सहजच विचारलं की, याआधी तू कोणावर प्रेम केलं होतं का? हा असा अचानक प्रश्न ऐकून ती गोंधळली. बराच वेळ झाला तरी तिच्या तोंडातून शब्द बाहेर येईनात. आणि मग मी अगदी गंमत म्हणून सहज विचारलेल्या माझ्या प्रश्नांबद्दल मलाच चिंता वाटू लागली. बराच वेळ झाला शांतता होती. म्हणून मीच पुन्हा बोललो, अगं बोल ना, काय झालं? आणि कोणी असेल तर सांग प्लीज, लपवू नकोस. आता मात्र ती खूपच गंभीर झाली आणि तिचे डोळे पाणावले आणि ती बोलू लागली, मी तुझ्यापासून हे लपवून ठेवलं. मला एक जण आवडत होता याआधी, पण प्लीज आता तसं काही नाही आहे आणि या गोष्टीला आता बरेच दिवस झाले आहेत. आता मी विसरली आहे. आता मला तू खूप आवडतोस. अरे खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर. मला काय बोलावं ते कळेना. मी थोडा अधिक विचारपूस केली आणि माझ्या प्रत्येक प्रश्नाला तिने उत्तर दिलं. जणू काही मी तिला हे प्रश्न विचारेन हे माहितीच नसावं. प्रत्येक उत्तर माझ्या कानामधून जाताना प्रचंड त्रास होत होता. अगदी सहज गंमत म्हणून विचारलेल्या प्रश्नाला इतकं वेगळं वळण मिळेल असा मी कधीच विचार केला नव्हता. का माहिती नाही, पण तिच्या उत्तराने मी अस्वस्थ झालो आणि सरळ तेथून एकही शब्द न बोलता तडकाफडकी तेथून निघून गेलो. 4-5 दिवस असेच गेले. मी काहीच संपर्क केला नाही. तिचा देखील फोन आला नाही. मग मी माझ्या मित्राशी याबद्दल बोललो. तो आमच्या दोघांचा चांगला मित्र होता. तेव्हा तो मला समजावतो की ती खरंच मनापासून आवडते का तुला? हो रे, हे काय विचारणं झालं का? तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. हो आहे रे, पण वगैरे काही नाही. आधी तिला जाऊन भेट. परत कसलाही विचार मनात आणू नकोस. तिच्यावर खूप खूप मनापासून प्रेम कर, विश्वास ठेव. मित्राचं बोलणं ऐकून मन सकारात्मक झालं. मग मी तिला भेटण्यासाठी गेलो. एखादा नवीन ओळख झालेला माणूस ज्या प्रकारे बोलेल त्या पद्धतीनेच मी तिला म्हणालो, हाय, काय करतेस? आज लेक्चर नाही का? काही नाही. ती पण खास असं काही बोलली नाही. आज कॉलेज संपल्यावर आम्ही अगदी नेहमीप्रमाणे बसलो होतो. पण आज आमच्यामध्ये फार काही गप्पा होत नव्हत्या. आज फार कंटाळा आला होता. खरं तर तिच्यासोबत बसून संपूर्ण आयुष्य काढायला पण मी तयार होतो. पण आज मात्र मन बेचैन झालं होतं. इतक्यात ती बोलते, चल आपण कुठेतरी जाऊयात. कुठे जायचं? मला फार काही माहिती नाही या एरियामधलं. चल मग माझ्या घरी येतोस? इथे जवळच आहे. चल जाऊ. बस मागे. माझ्या उत्तराची वाट न बघताच तिने गाडी सुरू केली. मग मी मागे बसलो आणि गाडी निघाली. तिच्या कुटुंबातील व्यक्तींशी मी काय बोलणार आहे याची मी तयारी सुरू केली. आम्ही घरी पोचलो. पण घरी कोणीच नव्हतं. तिने मस्त चहा करून आणला. आम्ही पहिल्यासारखे बोलत नव्हतो आणि याची जाणीव दोघांनाही होत होती. चहा घेतला. ती किचनमध्ये चहाचे कप ठेवून पुन्हा हॉलमध्ये आली. आम्ही एकमेकांकडे पाहत होतो, पण बोलत कोणीच नव्हतं. मग मीच तिच्या जवळ जाऊन तिला कडकडून मिठी मारली. तिला खूप आनंद झाला होता. आमचा अबोला मिटला आणि आमची गाडी परत एकदा सुरळीत चालू झाल्याची जाणीव आम्हाला झाली. त्यानंतर पुन्हा पूर्वीसारखं भेटणं, बोलणं, एकत्र वेळ घालवणं आणि भविष्याची स्वप्न रंगवणं अशा गोष्टींनी मन अगदी प्रसन्न होत होतं. प्रेम खरंच इतकं सुंदर असतं याची जाणीव झाली. काही महिने सर्व असेच निघून गेले. सर्व काही सुरळीत चालू होतं. असेच काही महिने निघून गेले. त्या दिवशी कॉलेजमध्ये असताना अचानक तिचा फोन वाजला. तिने उचलला, जो तिला नुकताच तिच्या वडिलांनी घेऊन दिला होता. तिने फोन उचलला आणि तिच्या चेहऱ्यावरचा जणू काही रंगच उडाला. ती बोलली. पटकन कॉलेजमधून निघण्याच्या तयारी ती करू लागली. चल, मला जायला लागेल. फोनवरील व्यक्ती कोण होती हे मला कळू शकलं नाही. काय झालं? असं अचानक कुठे निघालेस? बाबा काय म्हणाले? तुला सांगायलाच पाहिजे आहे का बाबा काय बोलले आहेत?
तिने उलट प्रश्न केला. हो, मला सांगायलाच पाहिजे. मला ते जाणून घेतल्याशिवाय कसं बरं वाटेल? मला एक स्थळ आलं आहे. बाबांनी सर्व ठरवलं आहे. काही वेळातच ते लोक घरी येणार आहेत. तर मलाही काही वेळात घरी जायला हवं. हे ऐकून मला धक्काच बसला. तरी पण मी स्वतःला सावरत मन खंबीर केलं. माझ्या भावना चेहऱ्यावर न आणण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला. ठीक आहे, जा. कारण तिला नाही म्हणून मला उगाच वाईटपणा घ्यायचा नव्हता. पण का कुणास ठाऊक, पण आमच्या नात्याचे अस्तित्व आता फार काळ टिकणार नाही असं मला उगाच वाटलं. त्या दिवसापासून ती माझ्याशी आधीसारखी कधीच बोलली नाही. तिच्या डोळ्यात सतत काहीतरी लपत असल्याची भावना मला स्पष्ट दिसायची. तिच्या अशा वागण्याचा मला त्रास फार व्हायचा. काही दिवस असेच गेले. त्या दिवशी ती फार वेगळी दिसत होती. रडून रडून डोळे सुजले होते. ती बहुतेक मनाचा पूर्ण निश्चय करून आली असावी. क्लास संपल्यावर तिने मला थांबवलं. गप्पा मारत मारत आम्ही पुन्हा कॅन्टीनकडे गेलो. मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मला कल्पना आहे. बोलून टाक. मी अतिशय घट मनाने तिला बोललो. तिला असं दाखवायचा प्रयत्न केला की तिने काहीही सांगितलं तरी मी अतिशय कठोरपणे ते पचवून घेईन. त्या दिवशी मला बघायला आलेल्या मुलासोबत माझं वडिलांनी लग्न पक्कं केलं आहे आणि मला वडिलांच्या शब्दाबाहेर जाता येणार नाही. सॉरी, प्लीज मला माफ कर. हे ऐकून माझी स्वतःवरच खूप चिडचिड झाली. काहीही न बोलता मी उलटा फिरलो. माझ्या हताश हरलेल्या मनाला सावरत घरी पोहोचलो. खूप वेळ रडत बसलो. तिने जे काही केलं हे तिलाच नीट कळत नव्हतं असं म्हणून मी मनातल्या मनात तिला माफ करून टाकलं. पुढच्या क्षणी पाकिटमधून तिचा फोटो काढला. कसलाही विचार न करता मी त्या फोटोचे असंख्य तुकडे केले आणि मी मात्र बघतच राहिलो. त्यानंतरचे असेच दिवस जात राहिले. परत तिच्याशी बोलण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. ती कॉलेजमध्ये दिसली तरी तिला टाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आज तिला मनात खोल कुठेतरी दाबून टाकलं आहे. त्यानंतर अनेक मुली भेटल्या, पण मनापासून कोणी आवडलं नाही. मी पण शोधण्याचा प्रयत्न केला नाही. कधीकधी स्वतःच्या परिस्थितीवरच हसू येतं. कारण एक वेळ अशी होती की माझ्याकडे गाडी नव्हती, पैसे नव्हते, पण ती होती. आणि आता माझ्याकडे गाडी आहे, पैसे आहेत, सर्व काही आहे, पण प्रेम करायला मात्र ती नाही आहे. कदाचित कधीच नव्हती. मीच अडकून पडलो होतो तिच्यामध्ये. सर्वजण म्हणतात आयुष्यामध्ये कितीही पुढं गेलं तरी पहिलं प्रेम कधीच विसरता येत नाही. मग आपण कितीही अट्टाहास केला किंवा त्या व्यक्तीला आपण आपल्या आयुष्यातून कितीही बेदखल केलं तरी मनाच्या एका कोपऱ्यात खोलवर रुजलेल्या त्या मनात तिची ती जागा असते ना, ती कोणीच कधीच घेऊ शकत नाही. खरंच पहिलं प्रेम हे पहिलंच प्रेम असतं. बाकी त्यानंतर जे होते ती फक्त तडजोड असते किंवा मग आपणच परिस्थितीचा स्वीकार केलेला असतो. आयुष्य नव्याने जगण्यासाठी केलेली एक योजना असते. तर तुम्हाला याबाबत काय वाटतं? खरंच पहिलं प्रेम विसरता येत नाही का? मनाच्या एका कोपऱ्यात नेहमीच त्या व्यक्तीची जागा असते का? आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.